त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकवायचं असेल, स्थान बरकरार ठेवायचं असेल तर या सामन्यामध्ये विजय त्यांना महत्त्वाचा आहे. सलामीला संतोष पवार आणि मंगेश कांबळे सर या ठिकाणी सलामीला या ठिकाणी गेली आहेत. सन्माननीय आमचे भारा पाटील सर, माजी केंद्रप्रमुख पेण पंचायत समिती यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. अर्थात टीचर फायटर्सवर असलेलं त्यांचं प्रेम आणि त्यामुळेच त्यांची ही उपस्थिती गुरुवारी नितीन पाटील सेवापूर्ती चषकाला प्रार्थनीय आहे. आपणास विनंती असेल सर की आपण या मुख्य क्रिकेट मंचकावर येऊन आसनस्थ व्हावं. सामन्याला सुरुवात होतीये. सामना सुरू आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी बिरवाडी 11 आणि यजमान टीचर फायटर्स पेन या दोन संघादरम्यान 6 षटकाचा सामना असेल. आतापर्यंत आपण पाहिलं शिक्षक भारती खालापूर आणि टीचर फायटर्स पेन यांच्यामध्ये पहिला सामना झाला, त्यामध्ये शिक्षक भारती खालापूर संघ विजयी झालाय. तर दुसरा सामना आपण बी गटातला पाहिला, विठू माऊली कर्जत आणि पोलादपूर 11 या संघामध्ये विठू माऊली कर्जत संघ हा विजयी झालाय. सन्माननीय भारा पाटील सरांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. मनापासून त्यांचं स्वागत. मैदानावर जोरदार अपील, परंतु अपील पंच फेटाळतायत. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळते टीचर फायटर्स संघाला आणि या लेगबाईच्या स्वरूपाने संघाच्या अकाउंटला सुरुवात होते. अर्थात पेण टीचर फायटर्स पेण संघाच्या. राज्यातील जिल्ह्यातील तालुक्यातील चांगल्या नामवंत खेळाडूंचा खेळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. काल षटकार आणि चौकारांची आतिषबाजी या मैदानावर पाहायला मिळाली. 350 लगावल्या. त्यामध्ये प्रामुख्याने राजेश इंदुलकर सुधागड संघाचा खेळाडू, त्याचप्रमाणे सुनील मोंडे मुरुड संघाचा खेळाडू, त्याने तर तब्बल 69 धावा केल्या आणि परेश अंधेरे माणगाव गोरेगाव संघाचा हा खेळाडू, या 3 खेळाडूंनी काल 50 लगावलेली देखील आपण पाहिली. म्हणजे जर आपण खेळपट्टीचा विचार केला तर फलंदाजीसाठी पोषक असलेली ही फलंदाजी आहे. परंतु यजमान संघ मात्र या ठिकाणी धावांसाठी संघर्ष करतोय, चाचपडतोय. पिगिट करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपवर असलेला चेंडू, जोरदार अपील, परंतु जवळजवळ 3ऱ्या-4थ्या डाव्या एसटीवर असलेला चेंडू पंच निसंदेह त्याने नाबाद करार दिलाय. निर्धाव चेंडू. संत सुरुवात आहे. आक्रमकता धारण करणं गरजेचं आहे. 4 षटकामध्ये या खेळपट्टीवर या मैदानावर 80-90 धावा सहज चेस होतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट यांच्यात कोणताही संपर्क नाही. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील पूर्णतः संघर्ष करत होता संतोष पवार. सफलता चून कर नहीं आती मेरे दोस्त, सफलता तक पहुंचना पड़ता है. त्याप्रमाणे चेंडू तुमच्यावर येणार नाही, चेंडूपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. आणि माझा कानमंत्र त्याने लक्षात घेतला आणि चेंडू डीप विकेट रिजन मध्ये भिरकावलाय. षटकारासाठी क्षमता आहे ती संतोष पवार याची. या खेळाडूने शिक्षकांच्या ज्या स्पर्धा या ठिकाणी होतात त्या स्पर्धेमध्ये हे मैदान गाजवलंय आणि नामी संधी आहे त्याला या बिरवाडी संघाविरुद्ध खेळत असताना फलंदाजी करण्यासाठी. संतोष पवार हार्ड हिटर फलंदाज आहे. आणखी एक येईल का, परंतु कार्पेटच्या सहाय्याने, कार्पेट ज्याप्रमाणे घरंगळत जातो त्या पद्धतीने चेंडू घरंगळत गेलाय काऊ कॉर्नर रिजनमध्ये. अचूक क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि त्यामुळेच की काय फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागलंय या दोन्ही फलंदाजांना. षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्यात स्कोरबुकवर माफक 9. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये या खेळपट्टीवर 9 धावा म्हणजे खूपच कमी धावसंख्या या ठिकाणी म्हणावी लागेल. कारण पहिले 2 षटकं पॉवर प्लेचे फलंदाजीसाठी महत्त्वपूर्ण असतात, कारण क्षेत्ररक्षणाची मर्यादा असते. 30 यार्ड म्हणजे 27 मीटर सर्कलमध्ये क्षेत्ररक्षणाची मर्यादा असल्या कारणाने फक्त 2 क्षेत्ररक्षक हे या यार्डच्या 30 यार्डच्या बाहेर असतात आणि त्यामुळे तो फायदा फलंदाजांना उचलणं महत्त्वाचं असतं. परंतु तो फायदा तितकासा यजमान टीचर फायटर संघ पेण या ठिकाणी उचलताना दिसत नाही. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मैदानावर येतोय प्रवीण भड. हे देखील पॉवर प्लेचं षटक आहे, परंतु एक अतिरिक्त आणखी क्षेत्ररक्षक हा 30 यार्ड क्षेत्राच्या बाहेर असणार आहे. धावसंख्या झाली आहे 9. संतोष पवार वैयक्तिक षटकाराच्या सहाय्याने 7 धावांवर खेळतोय. खेळून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षण आहे. चोख क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एकच धावेवर समाधान मानावं लागेल. लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण विजय याचं आणि
त्यामुळेच की काय फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागतोय ते संतोष याला. मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणार आहे, त्या अपेक्षांना किती खरा उतरतोय संतोष आपण पाहणार आहोत. ऑफस्टंपच्या बाहेर असलेला चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज संतोष सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये. परंतु ऑफस्टंपच्या खूपच बाहेर असलेला चेंडू पंचांनी त्याला फिनिश केलंय. दोन्ही हात फैलावून पंच आम्हाला या ठिकाणी हा चेंडू वाईट आहे असं सांगतायत. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जोडली जाईल. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. बाईटच्या स्वरूपात 2 धावा संघाच्या खात्यात जोडल्या. प्रवीणला मात्र एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. धावसंख्या 12 धावा धावफलकावर लागल्यात. संतपण या ठिकाणी सावध सुरुवात टीचर फायटर स्पेन संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज प्रवीण भड, शॉर्ट डिलिव्हरी आणि चेंडू भिरकावलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. प्रेक्षणीय फटका. संतोष याच्या बॅट मधून आलेला आणखी एक षटकार, दमदार षटकार आणि चौकारांची आतिषबाजी आम्ही काल या ठिकाणी पाहिली. प्रत्येक सामन्यात 80+ 80च्या वर धावसंख्या मारलेली प्रत्येक संघाने आम्ही पाहिली आणि कालचा हायेस्ट स्कोर होता 115 धावा. गोरेगाव माणगाव संघाने 115 धावा 6 षटकामध्ये या स्पर्धेतील कालच्या दिवसाचा उच्चांक होता. त्या उच्चांकाची बरोबरी किंवा तो उच्चांक कोण मोडीत काढतो संघ आपण उर्वरित आजच्या आणि आणखी 2 दिवसामध्ये पाहणार आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. चेंडू बॅटचे टॉपीज घेतले. गोलंदाज स्वतः चेंडूच्या मागे आणि आपल्या फॉलो थ्रो मध्ये सुंदर झेल पकडलाय. एक महत्वाची विकेट प्राप्त करण्यात यशस्वी होतोय तो बिरवाडी 11 संघ. पहिला ब्रेक थ्रू मिळवण्यात कामयाब झालाय तो प्रवीण भड. आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये मंगेश म्हणावी तशी कामगिरी करू शकला नाही. 3 चेंडूचा सामना केला आणि 2 धावा त्याच्या खात्यामध्ये. म्हणजे संघाकडून ज्या अपेक्षा होत्या सलामीला आलेला किंवा सलामी करत असताना त्या अपेक्षांना मात्र मंगेश या ठिकाणी खरा उतरताना दिसत नाही. संधी नामी होती पहिली फलंदाजी करत असताना. आता मात्र 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी स्वतः कर्णधार विजय मिस्त्री या ठिकाणी फलंदाजीच्या मार्कवर बॅटरच्या रूपाने 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलाय. आमच्या काल संतोष सावंत सर यांनी सांगितल्याप्रमाणे स्पर्धेला भव्य दिव्यता नसेल पण सभ्यता नक्कीच आहे. कारण शिक्षकांसाठी असलेली ही स्पर्धा आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा गालबोट या ठिकाणी स्पर्धेला लागणार नाही याची मात्र या ठिकाणी काळजी प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू या ठिकाणी घेतोय. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवर तुम्हाला जावं लागेल, चेंडू तुमच्यापर्यंत येणार नाही. फुटवर्कचा अभाव, पदलालित्याचा अभाव विजय मिस्त्री कर्णधार याचा आणि त्याच्यामुळेच की काय निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज प्रवीण भड. सुंदर अचूक टप्प्यावर टाकलेली गोलंदाजी. आणखी हा देखील चेंडू सुरेख होता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे, संरक्षण आहे, परंतु मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचे परिणिती चेंडू मात्र सीमा पार होतोय. 2 षटकं संपलीत. गोड शेवट या षटकाचा केला विजय मिस्त्री याने. धावा आल्या आहेत स्कोरबुकवर. आमचे नगलेका आम्हाला या ठिकाणी कळवत आहेत या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्यात. 1 षटकार आणि 1 चौकार. संतोष याने मारलेला षटकार आणि विजय याने मारलेला चौकार. 2 पॉवर प्लेची षटकं संपलीत. 2 पॉवर प्लेच्या षटकानंतर धावा आल्यात स्कोरबुकवर 11.500च्या सरासरीने. 1 बाद 23. बाद झालेला फलंदाज मंगेश कांबळे 2 धावा काढून बाद होऊन तंबूत परतला. 3ऱ्या षटकाच्या गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी येईल बिरवाडी 11 संघाकडून. प्रदीप सामुद्रे. यानंतर होणारा सामना अर्थात पोलादपूर 11 आणि शिवशंभू म्हसळा या 2 संघादरम्यान मॅच असेल. आजच्या सत्रातील 4था सामना या ठिकाणी असेल. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की इनिंग संपल्याबरोबर आपण टॉससाठी टॉस बॉक्सवर या, जिथे टॉस बॉक्सवर टीचर फायटर पेड आयोजित गुरुवारी नितीन पाटील सेवापूर्ती चषकाचा भव्य दिव्य या ठिकाणी बॅनर लागलेला आहे. आमचे नितीन पाटील गुरुवर्य टीचर फायटर संघाचे खंदे समर्थक आहेत. ना की खंदे समर्थक, त्या टीचर फायटर संघाचा एक हिस्सा देखील उत्कृष्ट गोलंदाज आहेत, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाजी देखील कमालीची आहे त्यांची. 58व्या वर्षी देखील तरुणांना लाजवेल असं या ठिकाणी त्यांची कामगिरी. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी
मिडविकेट रिझनवर गेलेला चेंडूवर एक धाव आपापला छोर बदलून पूर्ण केली. एकेरी दुहेरी धावाने तुमचं धावफलक हलत राहील. परंतु या ठिकाणी एक सुंदर चेसेबल टार्गेट तुम्हाला खडा करायचा असेल अनचेसेबल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि तो फटका आलाय परंतु चेंडूने अंतर कापलेलं नाही. फलंदाज मात्र बाद होतोय. विजयच्या बारीचा अंतर. धन्यवाद. आजच्या टुर्नामेंटच्या दुसऱ्या दिवसामध्ये निश्चित सरबाडी आमचे मित्र सरबाडी दिनकर पाटील सर यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे पेण शहर मराठा समाजाचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी बैकर साहेब यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय सरबाडी आमचे बैकर साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. ज्यांनी मराठा समाजाच्या हॉलमध्ये जे आमचे राज्यस्तरीय खेळाडू येणार आहेत जे संघ येणार आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था ही माफक स्वरूपामध्ये सरबाडीय आमच्या अध्यक्ष साहेबांनी केलेली आहे आणि त्यामुळे निश्चितच सरबाडीय अध्यक्ष साहेब यांचं सहर्ष स्वागत. अनिल यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मगाच्या सामन्यामध्ये लगातार 3 षटकार मारून षटकारांची हायट्रिक साधली होती. या ठिकाणी मात्र सुरुवातीला थोडेसे चचपडत खेळत असताना चेंडूवर दृष्टी या ठिकाणी ठेवावी लागणार आहे. मोठे फटके मारायचे असेल तर म्हणावी तशी कामगिरी यजमान संघाची पाहायला मिळत नाही. धावा झाल्यात 24 धावा धावफलकावर 2 बाद 24. बाद झालेले फलंदाज विजय मिस्त्री. एक चौकार जरूर लगावला त्याने परंतु 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावा त्याच्या खात्यामध्ये. मंगेश देखील अपयशी ठरलाय. सुंदर चेंडू खेळून काढलाय सन्मानजनक पद्धतीने. चांगल्या चेंडूला चांगली दाद दिली. चेंडू जातोय शॉर्ट पेंट विकेट रिजन मध्ये. दोन्ही फलंदाज आपापला छोर बदलून एक धाव पूर्ण करतायत. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या वधारेल. धावसंख्या 2 बाद 25. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 6 षटकांचे हे सामने आहेत. त्याच्यामुळे चांगली योजनाबद्ध रीतीने उर्वरित षटकं खेळून काढली तर एक चांगला अनसेसेबल टार्गेट या ठिकाणी खडा करू शकतो. परंतु आता मात्र संतोषची बॅट तापली आहे. आणखी एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि संघासाठी बहुमोल या धावा कशा का होईनात त्या आमच्या धावफलकावर लागणं गरजेचं आहे. तिसरं षटक संतोष पवार सर यांनी मारलेला हा तिसरा षटकार. त्याच्या बॅटमधून क्षमता आहे संतोषकडे परंतु ते सिद्ध करावी लागेल. काल या ठिकाणी आपण षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पाहिली आणि तशीच आतिषबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. कॅप सिलेक्शन केले. पॉइंट फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू जातोय गरंगळात सीमारेषा पार राहतोय. आणखी एक प्रेक्षणीय फटका. चौकाराच्या साह्याने 4 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. धावा होत आहेत त्या 35 धावा धावफलकावर लागल्यात. कॅप सिलेक्शन केले. पॉइंट फिल्डरच्या 35 धावा धावफलकावर लागल्यात. 3 षटकं संपली आहेत. पहिल्या षटकामध्ये माफक 9 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या आणि आता या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज प्रदीप सामुद्रे यांनी 12 धावा दिल्यात. म्हणजे धावसंख्येचा जो आलेख आहे टीचर फायटर स्पेन संघाचा तो चढता उतरता या ठिकाणी होत असताना कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 12. आता उर्वरित षटकांमध्ये जास्तीत जास्त 3 षटकांमध्ये धावा जमावणं गरजेचं आहे. कालचा सर्वोत्तम स्कोर आहे 115 गोरेगाव माणगाव संघाचा आणि कमीत कमी धावा म्हणजे लोएस्ट स्कोर होता 36 चेंडूफळी श्रीवर्धन संघाचा. काल तब्बल या ठिकाणी आपण 153 धावा होत असताना पाहिल्या. 1053 धावा या कालच्या दिवसामध्ये लगावल्या गेल्यात. त्याच्यामध्ये 87 चौकारांचा समावेश आहे. 72 षटकारांचा समावेश आहे आणि 44 विकेटचा देखील समावेश आहे. अशा पद्धतीचं हे धावांचं कालचं विश्लेषण म्हणजे अत्यंत चोख पद्धतीने कॅल्क्युलेशन आमच्या नगले सरांचं. 3 50 देखील काल लगावल्या. त्याच्यामध्ये पहिली 50 लगावली ती राजेश इंदुलकरने 50 धावा केल्या. त्याच्यामध्ये त्यांनी 3 चौकार आणि 5 षटकार लगावले. 22 चेंडूमध्ये त्याने पहिली 50 लगावली. दुसरी 50 लगावली. सुनील मोंडे याने नाबाद 69 धावांची खेळी केली. 22 चेंडूमध्ये तब्बल त्याने 5 चौकार आणि 6 षटकार लगावत ही सेंचुरी केली आणि तिसरी सेंचुरी केली हाफ सेंचुरी ती परेश आंबेरे याने 56 नाबाद धावांची खेळी केली. 18 चेंडूमध्ये तब्बल 7 चौकार आणि 6 षटकार त्याने लगावले. बाद झालाय
आणखी एक फलंदाज बाद होतोय. संतोषच्या स्वरूपात सलामीला आलेला फलंदाज बॅट तळपत होती संतोषची, परंतु एक मिस स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये संतोष मात्र या ठिकाणी बाद होतोय. दुसऱ्या चेंडूवर महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली आहे, ती अर्थात बिरवाडी 11 महाड या संघाने. सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आणि पृथक्करण आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळते. यजमान संघाबरोबर खेळत असताना पहिलं षटक टाकलं गोलंदाज ज्ञानेश्वर नलावडे याने फक्त 9 धावा दिला. दुसरं षटक टाकलं प्रवीण गड याने फक्त 14 धावा दिल्या आणि प्रदीप समुद्रेने देखील तिसरं षटक सुरेख टाकलं, फक्त 12 धावा दिल्या. ज्ञानेश्वर नलावडे ज्याने पहिलं अप्रतिम षटक टाकलं आणि दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहेत वैयक्तिक आणि संघाच्या वतीने 4थं षटक. चेंडू बॉल बॅक ड्राईव्ह या ठिकाणी खेळून काढलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये दोन्ही फलंदाज चेंडूची उचल करेपर्यंत आपापला छोर बदलून एक धाव पूर्ण करतायत. बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि क्लीन बोल्ड या ठिकाणी यष्टा उद्ध्वस्त होत आहेत. 1 वर 1 फलंदाज बाद होऊन तंबूत परततायत. चेंडूची उचल करेपर्यंत आपापला छोर 5व्या क्रमांकावर आमचे सुनील पवार सर फलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना हिट करण्याचा प्रयत्न आणि कमीत कमी 60-65 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवणं गरजेचं असणार आहे टीचर फायटर स्पेन संघाला बिरवाडी 11 संघासमोर. परंतु ते टार्गेट सेट करत असताना फलंदाज मात्र या ठिकाणी क्रीजवर टिकत असताना दिसत नाही. संतोष बाद झाला. संतोष बाद झाल्यानंतर अनिल देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवून माघारी होतोय. क्लीन बोल्डच्या स्वरूपात बाद होऊन तंबूत परतलाय. सहाव्या क्रमांकावर सुनील पवार आलाय. सुनील पवार सरांमध्ये देखील मोठे फटकेची क्षमता आहे, परंतु ती सिद्ध करणे गरजेचं आहे आणि सिद्ध करण्यासाठी नामी संधी आहे, कारण आणखी 2 षटकं त्यांच्या वाट्याला असणार आहेत. धावसंख्या झाली आहे 4 बाद 36 धावा धावफलकावर लागल्या आहेत. बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. दरम्यान सुंदर रनिंग बिटवीन द विकेटच्या साह्याने विकेटमध्ये सुंदर धावगती दोन्ही फलंदाजाची, मनोज शिंदे आणि सुनील पवार यांची, आणि परिणिती 2 धावा मिळत आहेत संघाला. संघाच्या धावसंख्येत 2 भर होते. धावसंख्या होती ती 38. एकेरी दुहेरीने तुमचं धावफलक हरतं राहील, परंतु एक अनचेसेबल टार्गेट या ठिकाणी सेट करायचं असेल, चांगली धावसंख्या उभारायची असेल तर मोठ्या फटक्यांशिवाय गत्यंतर नाही. ते फटके येणं गरजेचे आहेत. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टंपच्या बाहेर पंच त्याला पनिश करतात. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जोडली जाईल. एक अतिरिक्त चेंडू ज्ञानेश्वर सरांना टाकावा लागेल. धावसंख्या 4थं षटक सुरू असताना 39 धावा धावफलकावर लागल्यात. 2 षटकं अजूनही वाट्याला आहेत पवार सरांच्या. सुंदर चेंडू डिफेन्स पद्धतीने खेळून काढलाय. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिला. 1 धाव संघाच्या खात्यात जोडली जाईल. 4 षटकं संपली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 10.00 सरासरीने 40 धावा धावफलकावर लागल्यात. त्यामध्ये महत्त्वपूर्ण वाटा आहे तो संतोष पवार याचा, कारण 3 षटकार आणि 1 चौकार लगावत त्याने तब्बल 26 धावांची खेळी, संघासाठी बहुमोल खेळी त्याने केली आणि त्यामुळेच एक चांगल्या धावसंख्येकडे टीचर फायटर स्पेन संघ या ठिकाणी जात असताना आमचे अपयशी ठरलेत अनिल यादव सर, कारण अगोदरच्या सामन्यामध्ये त्याने षटकारांची हायट्रिक मारली होती आणि असं वाटत होतं ते षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करतील, परंतु ते मात्र या ठिकाणी सपशेल अपयशी ठरलेत. अर्थात खेळाडूंच्या होणाऱ्या ज्या काही चुका आहेत फलंदाजीच्या माध्यमातून, आमचे प्रशिक्षक मात्र या ठिकाणी त्यांच्या चुका मात्र त्यांची नोंद करत असताना फलंदाज मात्र मनोज शिंदे सर अत्यंत गचाळ या ठिकाणी धावगती
थोडासा आळस संतोष शिंदे यांचा आणि त्यामुळेच की काय ते पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि बाद होऊन तंबूत परत आहेत. रनआउटच्या स्वरूपात 5वी विकेट जाते टीचर फायटर स्पेन संघाची. थोडासा खराब खेळ टीचर फायटर संघाकडून या ठिकाणी होत असताना आता मात्र उर्वरित 2 षटकामध्ये कमीत कमी 20-25 धावा टीचर फायटर संघाने या ठिकाणी केल्या तर एक चांगलं 60-65 धावांचं टार्गेट एक फायटिंग मॅच होऊ शकते. चुरशीचा सामना प्रेक्षकांना आमच्या सगळ्या शिक्षक बांधवांना या ठिकाणी पाहायला मिळेल. आता आलाय निलेश पाटील फलंदाजीसाठी. लेफ्ट हँड बॅट्समॅन खेळण्यासाठी सज्ज होईल. अर्थात एक धाव या ठिकाणी महत्वाची असते. नवीन फलंदाज निलेश पाटील या ठिकाणी फलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आता मात्र उर्वरित चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं असणार आहे. चला गोलंदाज गोलंदाजी मार्कवर 4थ्या षटकाच्या गोलंदाजीसाठी 5व्या षटकाच्या गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रशांत माने सज्ज होतोय. सुंदर गोलंदाजी आहे. पहिल्या चेंडूवर महत्वपूर्ण विकेट घेतली त्याच्यामुळे आता मात्र या ठिकाणी लेन बिघडली आहे प्रशांत याची. एक वाईटच्या स्वरूपात धाव संघाच्या खात्यात जोडली जाईल. आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल निलेशला. चेंडू खेळून काढलाय मिडविकेट शॉट मिडविकेट रिजन मध्ये एक सुंदर क्षेत्ररक्षण दरम्यान चेंडूची उचल करेपर्यंत दोन्ही फलंदाजांनी आपापला छोर बदलून एक धाव पूर्ण केली. एकेरी धावेने संघाची धावसंख्या वधारते. धावसंख्या होती ती 42 धावा धावफलकावर लागलेत. 5वं षटक प्रगतीपथावर असताना थोडासा संत खेळ या ठिकाणी खेळपट्टी पण थोडीशी मंदावलेली पाहायला मिळते. काल मात्र फलंदाजीला पोषक या ठिकाणी खेळपट्टी होती तर खेळपट्टी पोषक आहे की यजमान संघाने नांगी टाकली आहे ते मात्र पाहायला मिळतोय का. संतोषाने मारलेला फटका प्रेक्षणीय फटका चौकाराचा डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. धावा येत आहेत या खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे. फटके तुम्हाला निश्चितच मिळतील. 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 46 धावा धावफलकावर लागल्यात. सुनील पवार याने मारलेला हा फटका चौकाराचा. आणखी 9 चेंडूवर आहेत. या 9 चेंडूवर किती धावा येतील. 70 धावांचा टार्गेट सेट होईल का बघूया. आता मात्र आणखी एक सुरेख फटका परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चोख तैनात फसवलंय सुनील पवार यांना आणि सुनील पवारच्या पारीचा देखील या ठिकाणी अंत होतोय. चेंडू लेग स्टंपवर होता सोडला असता तर नक्कीच वाईट गेला असता परंतु फलंदाजीचं जर आपण या ठिकाणी स्टान्स पाहिला तर लेग स्टंपवर असलेला चेंडू फलंदाज सोडत नाही कारण हुकला तर वाईट मिळतो आणि बसला तर षटकार असतो. धावा झाल्यात 46 धावा धावफलकावर लागल्यात. 6 बाद 46. नवीन फलंदाज राजेश भोईर मैदानावर जातोय 8व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी. थोडासा अपयशी प्रयत्न सुनील पवार यांचा प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चोख होतं आणि त्यामुळेच की काय गोलंदाजाने बरोबर या फलंदाजाला आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जाळ्यामध्ये अडकवलं. गल टाकला होता आणि मासा गळाला अडकला देखील. आणखी एक सुरेख चेंडू आणि बाउन्स या ठिकाणी चेंडूला मिळतोय. आत्ताचा चेंडू थोडासा उसळी घेतलेला चेंडू मारण्याचा इरादा. राजेश भोईर याचा चेंडू बॅट यांच्यात कोणताही संपर्क नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावतोय. आणखी एक फाईन लेग क्षेत्रामध्ये मारलाय. आउटफील्ड स्लो आहे त्याच्यामुळे चेंडू जाणार नाही आणि आमच्या राजेश यांच्या बॅटमध्ये थोडासा दम या ठिकाणी कमी दिसला. 2 धावा जरूर मिळतील संघाला. 2 धाव्याने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 48 धावा धावफलकावर लागल्यात. 5 षटकं संपलीत. 5 षटकामध्ये 48 धावा म्हणजे या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्यात. एक गडी देखील बाद केलाय तो प्रशांत माने सरांनी. 8 धावा दिल्या. सुंदर गोलंदाजी. पहिलं षटक ज्ञानेश्वर नलावडेने टाकलं त्याच्यामध्ये 9 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक प्रवीण भड यांनी टाकलं 14 धावा दिल्या. तिसरं षटक प्रदीप समुद्रे याने टाकले 1 विकेट घेतली आणि 12 धावा दिल्या.
आणि 5वं षटक देखील ज्ञानेश्वर नलावडे सरांनी सुरेख टाकलं आणि त्या षटकामध्ये त्यांनी फक्त 4 धावा दिल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. म्हणजे गोलंदाजी ज्ञानेश्वर नलावडे सरांची सुरेख या ठिकाणी गोलंदाजीचं पृथक्करण 2 षटकं 2 विकेट आणि फक्त 13 धावा 6.3 5-0च्या सरासरीने. अंतिम षटक विजय सर गोलंदाजीवर येत आहेत. विजय कांबळे सर गोलंदाजीच्या मार्कवर येत आहेत. आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने गोलंदाजी करतील. अंतिम षटक हाणामारीचं षटक असतं, परंतु ती हाणामारी यजमान टीचर फायटर संघ करेल का? वाईट चेंडू ऑप्स्टमच्या खूपच बाहेर असलेला चेंडू पंचांनी त्याला पनिश केले. एक अतिरिक्त धावसंख्याच्या खात्यात जोडली जाईल. एक अतिरिक्त चेंडू विजय कांबळे यांना टाकावा लागेल. धावा झाल्या आहेत. 49 धावा धावफलकावर लागत आहेत. फुल टॉस चेंडू आणि त्या चेंडूचा समाचार मात्र या ठिकाणी घेता आला नाही. चेंडू सीमारेषा पार होईल का? आणि 2 क्षेत्ररक्षकांना चकवून चेंडू सीमारेषा पार होतोय. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल टीचर फायटर संघासाठी. 4 धावा आल्या आहेत आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या वधारते. धावसंख्या होती ती 53 धावा. 5 चेंडू असतील आणखी. या 5 चेंडूमध्ये 10-15 धावा आल्या तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. कट करण्याचा प्रयत्न. आता या ठिकाणी मात्र तुम्हाला डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळणं म्हणजे ही तुमची कमकुवत बाजू म्हणावी लागेल. कारण शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक असतं. पुढे येऊन खेळलाय चेंडू मात्र नो मॅन लँड त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये पडतोय. 2 क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी चकवतोय. चेंडू 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 55 धावा धावफलकावर लागल्यात. उर्वरित 3 चेंडू शेष आहेत. 60 धावांचं टार्गेट सेट होईल का? येणाऱ्या 3 चेंडूमधील फलंदाजीमध्ये आपण ते पाहणार आहोत. आणखी एक बराच हवेत असलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुरेख झेल पकडला जातोय. निलेश चापारीचा अंत. 8व्या क्रमांकावर आता फलंदाजीसाठी जातील. 9व्या क्रमांकावर पांडुरंग पडळकर सर. 7 बाद 55 धावा धावफलकावर लागल्यात. अक्षरशः नांगी टाकली आहे यजमान संघाने. कारण हे मैदान आणि ही खेळपट्टी 55 धावा म्हणजे खूपच माफक धावा म्हणाव्या लागतील. कारण कालचा हायेस्ट स्कोर उच्चांक धावसंख्या 115 धावांची होती. अंतिम 2 चेंडू या इनिंग मधील शेष असतील. पांडुरंग पडळकर फलंदाजी मार्कवर. ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलेला चेंडू खेळण्याचा इरादा परंतु सोडून दिलाय पडळकर सरांनी. आणखी एक डॉट चेंडू. लगातार 2 डॉट चेंडू प्लस विकेट अशा पद्धतीचं. आणखी क्लीन बोल्ड यॉर्कर डिलिव्हरी. सुंदर फटका. सुंदर चेंडू या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त करणारा हा मारण्याचा प्रयत्न पांडुरंग पडळकर सरांचा सपशेल अपयशी ठरला आणि आपल्या यष्ट्या उद्ध्वस्त करून घेतल्यात. 55 धावा धावफलकावर लागल्यात आणि जिंकण्यासाठी 56 धावांची गरज असणार. हॅलो. आजच्या या टुर्नामेंटच्या दुसऱ्या दिवसाच्या निमित्तानं त्यांची आम्हाला प्रमुख उपस्थिती लाभत आहे ते सरवाडी आमचे गुरुवर्य आणि त्याहीपेक्षा शिक्षण क्षेत्रामध्ये एक वेगळं ज्यांची कामगिरी आहे त्याहीपेक्षा सर्वांच्या समवेत चालण्याची ज्यांची क्षमता आहे असे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सन्माननीय भगवान पाटील सर यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आणि संयोजकांना विनंती आहे की कृपया आपण सन्माननीय भगवान पाटील सर यांचं यथोचित स्वागत आणि त्यांचं सन्मान करावं. यूट्यूब लाईव्ह आताचा कॅमेरामध्ये यांना विनंती असेल की आपण या स्वागत समारंभाकडे आपण त्याची क्षणक्षत्र काही टिपायची आहेत. सन्माननीय भगवान पाटील सर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. वरती तदनंतर व्यासपीठावर ज्यांचं आम्हाला आगमन झालंय आणि ज्यांचं स्वागत करण्यासाठी आम्हाला निश्चितच आनंद वाटेल असं मित्रांनो पेण शहर मराठा समाजाचे सन्माननीय आमचे अध्यक्ष आमचे परम मित्र मराठा समाजाच्या वास्तूची जी नवनिर्मिती आपण पाहिली आणि ज्या वास्तूचा आपण स्वतः या टुर्नामेंटच्या माध्यमातून 2 दिवस
म्हणजे अदर डिस्ट्रिक्टच्या खेळाडूंसाठी जिथे आपण ज्यांची व्यवस्था केलेली आहे ती वास्तू निर्माण करण्याचं काम ज्यांनी केलं ते आमचे पेठ शहर मराठा समाजाचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी बैकर साहेब यांचं सुद्धा यथोचित स्वागत आणि त्यांचा सन्मान केला जात आहे। सन्माननीय बैकर साहेब यांना विनंती आहे की आपण आपल्या या स्वागताचा स्वीकार करावा। त्याचप्रमाणे या टुर्नामेंटच्या वतीनं या टुर्नामेंटला शुभेच्छा देण्यासाठी आमचे परममित्र आमचे गुरुवर्य सन्माननीय दिनकर पाटील सर यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे। वरती आपण टॉस बॉक्समध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं आहे आणि स्वतः गुरुवर्य नितीन पाटील सर या ठिकाणी त्यांचं स्वागत करत आहेत। धन्यवाद। आणि तदनंतर नितीन पाटील सरांना विनंती असेल की आपण दिनकर पाटील सर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करावं। पुनश्च मित्रांनो आपण सामन्याकडे वळतोय। सामन्याचं चित्रण साधारणतः सरासरी पाहायला मिळते ती जिंकण्यासाठी त्याच पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली। मागच्या सामन्यामध्ये जी परिस्थिती होती त्याच पद्धतीने मित्रांनो परिस्थिती बदलायची असेल तर मनस्थिती चांगली असावी लागते आणि कदाचित मनस्थिती मात्र या ठिकाणी थोडीशी टीचर फायटर संघाची थोडीशी डळमळीत अवस्था पाहायला मिळाली। कारण संतोष पवार हा जो एक त्यांचा हुकमी एक्का आहे आणि एक्का मात्र ज्यावेळी पत्त्याच्या डावातून बाद होतो त्यावेळी मात्र डाव हा थोडासा प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने झुकतो। कदाचित तीच परिस्थिती पाहायला मिळाली टीचर फायटर संघाकडून। अक्षरशः नांगी टाकली परंतु हरकत नाही, हम भी किसी से कम नाही। आम्ही सुद्धा लढवय्या आहोत, आम्ही सुद्धा झुंज देऊ शकतो। या ठिकाणी मात्र आता गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना फार महत्त्वाची असणार आहे। टीचर फायटर संघ हा यजमान संघ आहे आणि यजमान संघाच्या अपेक्षा ह्या फार मोठ्या असणार आहेत। स्वतः या ठिकाणी आणि निश्चितच एकदा जोरदार टाळ्याने या ठिकाणी त्यांचं आपण स्वागत करूया। नितीन पाटील सर ज्यांचा सेवापूर्तीचा हा चषक सोहळा संपन्न होतोय। सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज करायची आहे मित्रांनो, नाहीतर पेनल्टी असेल। आपल्याला 2 धावांची पेनल्टी निश्चितच वेळेच्या अभावी असेल। तर निश्चितच मित्रांनो पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय। पहिलं षटक घेऊन येत आहेत ते टीचर फायटर संघाकडून पीपी सर अर्थातच पांडुरंग पडळकर सर पहिलं षटक घेऊन येतोय। बघूया आता मात्र माफक आव्हान आहे 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी 56 धावांचं आव्हान। यावेळी मात्र टीचर फायटर संघाला सुरुवातीचे 1-2 षटक जे असतील ते मात्र टिचून मारा करावा लागेल आणि कमीत कमी धावांच्या मोबदल्यात अधिक विकेट या तंबूमध्ये पाठवाव्या लागतील तरच सामन्याची चुरसता या ठिकाणी निश्चितच वाढणार आहे अशी पाहायला मिळेल। पहिलं या ठिकाणी सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज होते आणि निश्चितच ज्यांच्या नावाने आपण हा चषक ठेवलाय ते सन्माननीय आमचे नितीन पाटील सर स्वतः स्क्वेअर लगला या ठिकाणी आपण फिल्डिंगसाठी क्षेत्ररक्षणासाठी सज्ज होत आहेत आणि स्क्रीनवर सुद्धा आपण त्यांना पाहू शकतो। नितीन पाटील सरांना विनंती असेल की एकदा आपण हात या ठिकाणी उंचवायचा आहे मित्रांनो। 58व्या वर्षी सुद्धा मैदानामध्ये आम्ही किती फिट असू शकतो हे एकदा दाखवून देत आहेत आणि स्वतः नितीन पाटील सर आपल्या संघाच्या उभारणीसाठी तर त्यांचा मोलाचा वाटा आहे पण आता मात्र संघाच्या पडत्या स्थितीमध्ये सुद्धा संघाला सावरण्यासाठी मैदानामध्ये सज्ज आहेत। तदनंतर आमच्या व्यासपीठावर ज्यांचं शुभागमन झालंय ते सन्माननीय आमचे रमेशजी शिगवण सर यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे। दशरथ दादा यांना विनंती असेल की कृपया आपण सन्माननीय रमेश सर यांचं शिगवण सर यांचं स्वागत करावं। त्याचप्रमाणे सन्माननीय शिरसाट सर यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करावं। गोलंदाज पडळकर पांडुरंग पडळकर पीपी सर या ठिकाणी पहिलं षटक घेऊन येत आहेत। पंच आमच्या अर्थातच सन्माननीय शैलेश खोत आणि अक्षय म्हात्रे आता या संपूर्ण रखरखत्या उडामध्ये सुद्धा क्रिकेटचे रूल्स आणि रिगार्ड्स या ठिकाणी पूर्णपणे चांगल्या पद्धतीचं न्यायाधीशाची भूमिका बजावतायत। आता चेंडू थोडासा लेग स्टंपवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे, क्रॉस लाईन खेळला जातो, चेंडू हवेमध्ये तू बी करेमध्ये 1 धाव तर निश्चितच मिळते ही बिरवाडी 11 संघाला। बिरवाडी 11 संघाला मात्र या ठिकाणी प्रोत्साहित केलं जातंय मित्रांनो की बिरवाडी संघाकरता प्रत्येक षटकाच्या पहिल्या चेंडूवर जर षटकार मारणाऱ्या
फलंदाजाला 200 रुपयाचं पारितोषिक मिळतोय फ्रॉम एकनाथ सरट सर यांच्याकडून. म्हणजे प्रत्येक षटकाच्या मागे पहिल्या चेंडूवर जर षटकार ठोकलात तर तुम्ही 200 रुपये घेऊन जाऊ शकता. पुन्हा लेग स्टंपकडे जाणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हा मात्र चेंडू लेग स्टिकच्या कदाचित बाहेर. पंच घोषित करता येतं आमचे की चेंडू हा वाईड आहे. परिस्थिती मात्र वाईट आहे. एक धाव मिळते अतिरिक्त आणि एक चेंडू वाढला जातोय तो मात्र पडळकर सरांच्या षटकामध्ये. संघाची धाव संख्या होते 3. पुन्हा एकदा चेंडू भिरकावला जातो. या ठिकाणी झेल होऊ शकतो का? परंतु चेंडू भिरकावला जातोय तो लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. खेळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारलाय तो मात्र खणखणीत दणदणीत षटकार. आता विचार करावं लागेल फडळकर सर यांना की कोणत्या पद्धतीचे चेंडू टाकणं अपेक्षित आहे. पहिला षटकार येतोय. पुन्हा एकदा एक वाजता खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू ऑफवरचा चेंडू होतोय. गोल्डन स्पॉट वरून चेंडू हा थोडासा खाली राहतोय. मात्र या ठिकाणी असफल ठरतोय तो फलंदाज. यशस्वी या ठिकाणी कमबॅक करतात गोलंदाज पडळकर. चेंडू मात्र या ठिकाणी स्थिरावतोय. संघाची धावसंख्या मात्र स्थिर राहते. संघाची धावसंख्या होते 56. या धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना पहिलं षटक प्रगतीपथ असताना बिनबाद 9. फुलटात लोअर फुलटात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूची या ठिकाणी फेकी करू शकतो का? क्षेत्ररक्षण या ठिकाणी करणं अपेक्षित होतं मित्रांनो. ज्यावेळेला आपलं फायटिंग टार्गेट आहे, चेसिंग टार्गेट आहे, ते जे कमी आहे, मापक आहे, त्यावेळी मात्र सगळ्याच खेळाडूनं आपलं एफर्ट्स देणं महत्वाचं असतं. कदाचित मंगेश कांबळे सरांनी जर आपल्याला झोकून दिलं असतं तर मात्र कदाचित हा चेंडू हा सीमारेषेच्या आत अडवता आला असता. पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट पिच चेंडू भिरकावला जातोय. हा पुन्हा एकदा जातो डीप मिड विकेटच्या दिशेनं षटकार. मिळतायत 6 धावा. महागड षटक ठरतोय पडळकर सर यांचं. आमच्या समालोचक कक्षामध्ये सर्वाडीय कारण मित्रांनो आम्ही ज्यावेळी माईक हातामध्ये घेतला त्यावेळी मात्र निश्चितच आम्हाला आमची डिक्शनरी ज्याला आम्ही समजतो. क्रिकेट मधले वर्ड्स काही सगळेच आपल्याला ज्ञात असतात असं नाही, परंतु वर्ड्स म्हणजे जे स्वतः गुणलेखक म्हणून भूमिका बजावत होते, परंतु आमची क्रिकेट वोकॅब्युलरी ज्याला आम्ही म्हणतो ती आमची शब्दांची डायरी सन्माननीय आमचे सतीशजी गायकर सर यांचं शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय टीचर फायटर्सच्या वतीनं या टुर्नामेंटच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. अतिशय चांगला लोअर यॉर्कर मारण्याचा प्रयत्न केला जातो. अक्षरशः चेंडू खणून काढलाय आणि हा पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंगच्या डोक्यावरून खणखणीत दणदणीत षटकार. बिरवाडी 11 संघाचे जवळजवळ इरादे पक्के आहेत. हम नहीं लगाएंगे इक्का दुक्का मारेंगे तो चौका और छक्का. हम जीतने को आएंगे और जीत कर ही जाएंगे. निश्चितच मित्रांनो कारण पुन्हा एकदा बिरवाडी संघाने आपले इरादे आपले पत्ते खोललेत आणि कदाचित चांगल्या रन रेटने हा आपण सामना जिंकू शकतो. हे एकदा त्या ठिकाणी त्या पद्धतीची वाटचाल बिरवाडी 11 संघाची. आमचे नागळे सर कळवत आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते नाबाद 25 आणि या ठिकाणी पहिल्या षटकाचं विश्लेषण आहे, विवरण आहे. 3 षटकार आणि 1 चौकार अक्षरशः या ठिकाणी ठोकून काढलाय. कत्तल केली ती मात्र गोलंदाजाची. पुन्हा एकदा दुसरा षटक घेऊन येते वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं मंगेश राईट मोडतो विकेट. अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू परंतु फ्लिक केलाय हा डीप पॉइंटच्या दिशेनं 1 बाउंड चौकार. खूप चांगल्या पद्धतीची या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळाले कारण मंगेश याचा चेंडू थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. फलंदाज हा बॅकफुटला जातोय, शफल करतोय आणि पुन्हा एकदा चेंडू भिरकावला जातोय. चेंडू मिळतोय मात्र चौकार. संघाची धाव संख्या होते 4 ने वाढते. संघाची धाव संख्या 29. आता मात्र थोडीशी बॉडी लँग्वेज टीचर फायटर यजमान संघाची ढेप आलेली पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना असेल पोलादपूर 11 आणि शिवशंभो म्हसळा. दोन्ही संघाच्या संघनायकाने कृपया आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. आणि खालापूर आणि कर्जत संघाचे प्रतिनिधी आपण समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. यानंतर होणारा सामना असेल पोलादपूर 11 वर्सेस शिवशंभो म्हसळा. समोरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हा मात्र अर्थातच लॉंग ड्राईव्ह केला जातोय. संघाची धावसंख्या मात्र 1 ने वाढते. संघाची धावसंख्या होते
34. जिंकण्याचं मापक आव्हान 56 धावांचं चेसिंग टार्गेट करत असताना मात्र मित्रांनो या ठिकाणी मात्र एखादा कंजूस षटक ज्याला म्हणतो ते कंजूस षटक होणं अपेक्षित असणार आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, परंतु शतरक्षची या ठिकाणी तैनात नसल्यामुळे एक धाव मिळते ती बिरवाडी 11 संघाला. बिरवाडी संघ हा महाडमधून, महाड तालुक्यातून बिलॉंग करतो मित्रांनो. रायगडच्या पायथ्याशी असलेले हे गाव, कारण रायगड म्हटलं की निश्चित सगळ्यांच्या अंगामध्ये त्याग, संघर्ष आणि बलिदानाचं प्रतीक असलेला रायगड किल्ला ही आपल्या महाराष्ट्राची नव्हे तर भारताची शान मित्रांनो. आणि त्याच तालुक्यातून हा बिरवाडी संघ बिलॉंग करतो. पुन्हा एकदा एक धाव मिळते ती बिरवाडी संघाला. संघाची धावसंख्या होते. दुसरं षटक प्रगती पथावर असताना 56 या धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना बिनबाद 35. पहिलं षटक त्याच्यामध्ये फार विशेषतः ज्याचं या ठिकाणी खरपूस समाचार घेतला होता. ऑफस्टमोरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू घेतला जातोय क्रॉस लाईनने. चेंडू सुनील पवार त्या ठिकाणी अडवताय, फेकी करताय. दरम्यान एक धाव मिळते ती बिरवाडी संघाला. आता मात्र आपली जिम्मेदारी पूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी. सलामीचे फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करतात, कारण एक प्रत्येक कर्णधाराचा विश्वास असतो. सलामीची फलंदाज म्हणजे संघासाठी एक चांगल्या पद्धतीचे आयकॉन प्लेअर असतात. टॉच विन करून घ्यायचा आहे. सरबाडी आमचे शिवशंभू भसळा आणि पोलादपूर 11 दोन्ही संघाच्या संघनायक या ठिकाणी हजर आहेत. आणि आमच्या पेनशर मराठा समाजाचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी बैकर साहेब यांना विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. सामन्याचं चित्र नागळे सर आम्हाला कळवत आहेत की धावसंख्या झाली 36 आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 20 धावा. आणि अर्थातच कॅमेरामनना विनंती असेल की आमचे नितीन पाटील सर स्वतः ज्यांचा सेवापूर्ती चषक 16 या ठिकाणी आपण साजरा करतोय, संपन्न करतोय. ऑफ समोरचा चेंडू ग्लान्स केला जातोय, डीप विकेटच्या दिशेनं उचल केली जाते. दरम्यान 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही अर्थात चित्ताच्या चपळातनं या ठिकाणी दोन्ही धावा पूर्ण करताय दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या होते 38. विजय आणि प्रवीण, कारण बघा दोन्ही नावांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख आहे. खेळामध्ये प्रावीण्य असणं आणि विजय मिळवणं फार महत्वाचं. आणि विजय आणि प्रवीण या ठिकाणी पुन्हा एकदा आपली कॅपॅसिटी, आपली क्षमता या ठिकाणी सिद्ध करतोय. चेंडू बराच वेळा हवे, शतरक्षक चेंडू का जाता येत, परंतु चेंडू त्यांच्यापासून लांब पडतोय आणि त्याचा बेनिफिट मिळतोय तो मात्र प्रतिस्पर्धी संघ बिरवाडी 11 संघाला. संघाची धावसंख्या 1 ने वाढते 39. पुन्हा एकदा नितीन पाटील ज्यांच्या सेवापूर्तीचा आपण चषक या ठिकाणी संपन्न करतोय. आणि हा कदाचित पहिल्या विकेटचं पतर होऊ शकतं. संतोष पवार हा एक आमचा अष्टपैलू आणि गुणवान खेळाडू टीचर फायटर संघाकडून कोणताही मात्र निश्चितच त्यांची मैदानामधील जी खेळाचं एक वेगळ्या पद्धतीचं प्रदर्शन असतो आणि ते प्रदर्शन पुन्हा एकदा झेलच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालं. पहिला फटका बसतोय तो मात्र बिरवाडी 11 संघाला. संघाची धावसंख्या येऊन ठेपते. तिसरं षटक प्रगती पथावर असताना जिंकण्यासाठी 56 धावाचं प्रत्युत्तर देत असताना 1 बाद 39. तंबूच्या आश्रयाला जो विसावलाय फलंदाज त्याचं नाव प्रवीण, परंतु निश्चितच आपली जबाबदारी पार पूर्ण केलेली आहे. ज्या पद्धतीने कर्णधाराने जो आपल्याला कानमंत्र दिला होता की सुरुवातीच्या काही षटकामध्ये आपण या ठिकाणी हल्ला करूया, आणि तो हल्ला या ठिकाणी मात्र खरोखर अक्षरशः चिंधड्या उडवल्या जात आहेत त्या गोलंदाजांच्या टीचर फायटर्स यजमान संघाच्या. आणि निश्चितच चषकाच्या नावाला साजेशी गोलंदाजी केली जाते ते आमच्या नितीन पाटील सरांकडून. पुन्हा एकदा नितीन पाटील कॉमेंट्रेंकडून मारा करतायत. लेग स्टंपकडे टाकणारा चेंडू ब्लॉकल डिलिव्हरी करतोय अतिशय सुंदर या ठिकाणी, परंतु तेवढ्या सन्मानजनक खेळून काढला जातोय तो चेंडूला. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 40. 1 बाद 40. नितीन पाटील ज्यांचं कौतुक करावं मित्रांनो, 58व्या वर्षी स्वतः जे हा आता एप्रिलच्या एंडिंगला जे सेवानिवृत्त होत आहेत, 58व्या वर्षी सुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीची खेळी करू शकतो. पुन्हा एकदा चेंडू डीप पॉइंटच्या दिशेने या ठिकाणी भिरकावला जातोय. 1 धाव मिळते.
संघाची धावसंख्या होते 41. 56 या धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना एक अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी टीचर फायटर संघ मात्र या ठिकाणी सामना आपल्या हातातून निसटतो की काय असं वाटत असताना पुन्हा एकदा संघाचा कारण तारणहार ठरतोय तो मात्र आमचे नितीन पाटील सर. पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी झेल होऊ शकतो आणि क्या बात आहे नितीन पाटील सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या आमच्या समालोचक कक्षामधून दिला जाता येतं मित्रांनो. ठरतोय ते मात्र उत्कृष्ट षटक या ठिकाणी यशस्वी षटकाची वाटचाल करता येतं नितीन पाटील सर. पाहिलं होतं की जवळ पहिल्या षटकामध्ये 23 धावा 25 धावा घेतल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आणि तिसरं षटक या ठिकाणी संपतोय आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या जात आहेत आणि 2 बळी अर्थातच बळीचा बकरा बळतोय तो 11 बिरवाडी संघ. नितीन पाटील ऑल द बेस्ट. निश्चितच तुमचं कौतुक करावं लागेल कवी मित्रांनो. निश्चितच मित्रांनो ही आपली गोलंदाजी मात्र आम्ही कधीच विसरणार नाही नितीन पाटील सर. स्वतःच्या नावाने आयोजित केलेल्या टुर्नामेंट्स मध्ये अशा पद्धतीचं खेळीचं प्रदर्शन करणं हे निश्चितच वाखाणण्यासारखं आहे. एक प्रेशर असतं ते प्रेशर झुगारून देऊन आपला खेळ या ठिकाणी सार्थकी केली असं म्हणायला हरकत नाही. चौथं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज अष्टपैलू आणि गुणवान खेळाडू संतोष पवार. कॉमेंट्रीकडून मारा करतायत. लेग स्टंपवरचा चेंडू थोडासा चेंडू स्विंग होतोय. गुडलेस स्पॉट वरील चेंडू थोडासा लेग स्टिक कडे जातोय. पंच मात्र त्याला स्वैर घोषित केली जाते. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 2 बाद 42. पुन्हा एकदा संतोष पवार बारा करतायत. ऑफस्टिकचा चेंडू अतिशय सुंदर या ठिकाणी मात्र इन स्विंग केला जातोय. चेंडू थोडासा उचली घेतोय. फलंदाज बीट ठरतोय. चेंडू मात्र नाबाद ठरवला जातोय. चेंडू निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या स्थिरावली जाते. अशा पद्धतीची गोलंदाजीची अपेक्षा होती पहिल्या षटकामध्ये किंवा दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा संतोष राईट अवर द विकेट. ऑफस्टॉपवरचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू आता मात्र या ठिकाणी झेल होऊ मंगेशच्या हातामध्ये मात्र फेविकॉल लावायला हरकत नव्हता. जाताना मला असं वाटतं आपण शतरक्षण जातो त्यावेळी फेविकॉल लावावा मित्रांनो. चेंडू किमान त्या वेळेला तरी हातात आपला अडकू शकतो. परंतु या ठिकाणी दुर्दैव म्हणावं लागेल ते टीचर फायटर संघाचं आणि सुदैव आहे ते बिरवाडी 11 संघाचं. संघाची धावसंख्या होते 43. समीकरण येतोय ते 16 चेंडू आणि 13 धावा. मॅच बनवू शकते आमचे अनुभवी या ठिकाणी सांगतायत. परंतु चेंडू मात्र निर्धाव जाणं अपेक्षित असणार आहे. पुन्हा एकदा मंगेश मैदानाला या ठिकाणी फेरी घालतोय. रिंगण घालतोय आणि मात्र 2 धावा पळून काढल्या जात आहेत बिरवाडी संघाकडून. संघाची धावसंख्या होते 45. चौथं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र थोडस अडचणीत येतोय तो टीचर फायटर संघ. क्षेत्ररक्षणामध्ये ज्या पद्धतीनं चुणुकता दाखवायला पाहिजे होती, ज्या पद्धतीचं सहकार्य अपेक्षित होतं ते मात्र सहकार्य मिळत नाही. चेंडू मात्र या ठिकाणी स्लोअर केला जातोय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षक स्वतः सुनील पवार सर सेकंड अटॅम्प मध्ये मात्र चेंडू आपल्या ग्लोव्ज मध्ये घेत आहेत आणि तिसऱ्या विकेटचं या ठिकाणी पतन होतोय. आमचे गायकर सर कळवत आहेत की सुनील पवार सतत 2 झेल घेत आहेत आणि 2 विकेट या ठिकाणी आपल्या संघासाठी मिळवून देत आहेत. संघाची धावसंख्या होते 3 बाद सुनील पवार 45. परंतु ज्या पद्धतीचं पहिलं षटक जर कदाचित हे 10-12 पर्यंत जर अडकलं असतं, 10-12 पर्यंत पल्ला जर गाठू शकला असता तर मात्र निश्चितच सामन्यामध्ये एक वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली असते. मित्रांनो, परिस्थिती बदलायची असते तर आपली मनस्थिती चांगली असावी लागते आणि मनस्थिती कदाचित आज टीचर फायटर संघाची त्या स्थितीमध्ये नाहीत. बरं, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि या ठिकाणी पुन्हा एकदा झेलबाद. क्या बात आहे. आता मात्र रेशनिंगला रांग लागल्या पद्धतीने बिरवाडी संघ मात्र तंबूच्या विसाव्याला विश्रांतीला जात आहेत. ही चौथ्या विकेटचं पुन्हा एकदा चौथ्या विकेटचं पतन होत आहे आणि समीकरण येऊन ठेपता येते 13 चेंडू आणि 11 धावा. आता मात्र विजय मिस्त्री यांना थोडीशी एक वेगळी विवरचना करावी लागेल. थोडस कॅम्पिंग करावं लागेल. चर्चा करावी लागेल मित्रांनो.
कारण षटक हे फार चांगलं सलग 2 षटक यशस्वी षटक होत आहेत. अशा वेळेला मात्र थोडंसं विजय मिस्त्री त्याच्या सहकार्यांना विचार करावा लागेल. बिरवाडी संघ थोडासा अडचणीमध्ये येतोय, परंतु एकाकी झुंज देतोय तो फलंदाज विजय कांबळे. शेवटपर्यंत ओपनिंगचा हा फलंदाज मात्र एकाकी झुंज देतोय, धीरोदत्तपणे लढतोय. पुन्हा एकदा चेंडू खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. कार्पेटच्या सहाऱ्याने चेंडू खेळून काढला जातोय. सुनील पवार आहेत. सुनील ज्या ठिकाणी हजर त्या ठिकाणी मात्र कोणतीच कमतर आहे की क्रिकेट खेळतो याचा एकदा विचार करावा मित्रांनो. चेंडू हाताने अडवायचा असतो, पायाने नाही. पुन्हा एकदा 1-2 धावा मिळतायत. संघाची धावसंख्या 2 वाढते. संघाची धावसंख्या होते 47. जिथं 1 आणि 2 धावा अपेक्षित म्हणजे वाचवणं गरजेचं आहे त्या ठिकाणी मात्र आपण सहजतेने धावा देतोय आणि आपल्या संघाला पराभूततेच्या खाईत लोटतोय की काय. पुन्हा एकदा मात्र समीकरण येऊन ठेपतोय. 12 चेंडू आणि 9 धावा. विजय कांबळे सर ज्यांचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल बिरवाडी संघाकडून. सलग या ठिकाणी नाबाद 26 धावांची खेळी करतायत आपल्या संघासाठी. कदाचित जर बिरवाडी संघ विजयी ठरला तर त्याचा विजयाचा शिल्पकार असेल तो आपल्या नावाप्रमाणेच विजय. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. निश्चितच पण शिल्पकार होण्यासाठी मात्र आतोनात कष्ट करावे लागतात. निलराच्या घामाने भिजावं लागतं मित्रांनो आणि विजय कांबळे हे दक्षिद्ध करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग पावडर सज्ज आहेत स्वतः नितीन पाटील ज्यांच्या सेवापूर्तीच्या चषकाचा सोहळा आयोजित होतोय. चेंडू शॉर्ट पिच चेंडू फिरकावला जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं. सुनील पवार त्या ठिकाणी उचल करतायत, फेकी करतायत. 1 धाव मिळते ती प्रतिस्पर्धी संघाला. संघाची धावसंख्या होते एकूण धावसंख्या 48. आता मात्र समीकरण येऊन ठेपतंय 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावा. आता 1-2 धावा जर या षटकामध्ये दिल्या तरच टीचर फायटर संघ थोडासा कमबॅक करू शकतो. पुन्हा एकदा थोडं शॉर्ट पिच चेंडू आणि झेड होऊ शकतो. निलेश पाटील या ठिकाणी प्रयत्न थोडासा तोकडा, हातभर फक्त उडी मारायला पाहिजे, फक्त हातभर. परंतु या ठिकाणी विकेट जाऊ शकली असती, धाव वाचू शकली असती आणि ज्यांची आम्ही मगाच पासून मित्रांनो वाट बघतोय कारण त्यांची उपस्थिती आम्हाला लाभदायक ठरणारच आहे. असे सन्माननीय क्रिकेटचे जाणकार त्याही पेक्षा क्रिकेटला समर्पित असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सन्माननीय सेवानिवृत्त API साहेब सन्माननीय भोईर साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे आणि भोईर साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी असं रस्तं व्हावं. सामन्याकडे वळतोय मित्रांनो. अतिशय डेलिकेट पोझिशन मेक्स बाय द बॅट्समन विजय कांबळे. विजय कांबळेनी मात्र परिस्थिती या ठिकाणी एकाकी लढा देतोय परंतु कमबॅक करतोय स्वतः नितीन पाटील. भोईर सर आपल्यासाठी की ज्यांच्या नावाने आपण टुर्नामेंट आयोजित केले ते स्वतः 58 वर्ष गोलंदाजी करतायत आणि यशस्वी गोलंदाजी करतायत. आणि निश्चितच या ठिकाणी जर विकेट घेतली, क्लीन बॉल जर घेतली विकेट तर मात्र निश्चितच आपल्याला 500 रुपयाचा. परंतु चेंडू हा सीमारेखा पार धाडला जातोय, मिळतोय षटकार. कदाचित या ठिकाणी विजयाच्या समीप येऊन ठेवतोय. विजयी ठरतोय तो निश्चितच बिरवाडी 11 संघ. धन्यवाद विजय कांबळे. आपल्या नावाप्रमाणे या ठिकाणी आपण विजयी कामगिरी केलीत आणि आपल्या संघाला अक्षरशः विजयी खेचून आणला. धन्यवाद नितीन पाटील सर. आपलं सुद्धा या ठिकाणी समालोचक कक्षाच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी अभिनंदन केलं जातोय की आपण 58 वर्षी सुद्धा एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करू शकता, आपल्या संघासाठी एक चांगल्या पद्धतीचं योगदान देऊ शकता. यानंतर होणारा सामना असेल मित्रांनो पोलादपूर 11 वर्सेस